सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणींना 23वा आणि 24वा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता याचप्रमाणे अपात्र महिलांचं काय, ज्यांना कोणाला हप्ते इथं आलेले नसेल अशा महिलांनी काय करायचंय, यामध्ये 23वा आणि 24वा हप्ता मे आणि जून सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये या बँक खात्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. अखेर 3,000 रुपये यामध्ये 23वा हप्ता आहे आणि 24वा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात. सर्वप्रथम मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आता आपली सुरू झालेली आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये यामध्ये 23वा आणि 24वा हप्ता एकत्र, महिलांमध्ये आनंदाचे वातावरण. 3,000 रुपये थेट डीबीटीद्वारे आधार लिंक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे मे आणि जून 23वा आणि 24वा हप्ता आता याच महिलांना इथं मिळत आहे. कोणत्या महिलांना मिळत आहे? आता ज्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे तर जमा झालेले आहेत, जे की 3,000 रुपये. आता अपात्र महिलांचं काय? आता यामध्ये भरपूर महिला अपात्र ठरलेल्या, 70 ते 80 लाखहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत. अशांनी काय करायचंय जेणेकरून 1,500 रुपये महिना तुम्हाला पुन्हा सुरू होईल. आता या जिल्ह्यांमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, बीड आहे, लातूर आहे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, नांदेड अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. याचप्रमाणे मोठी आनंदाची बातमी म्हणजे या बँक खात्यांमध्ये आता 23वा आणि 24वा जो काही हप्ता आहे, इन्स्टॉलमेंट आहे, ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन बँक ऑफ इंडिया आहे, त्याचप्रमाणे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, यानंतर युनियन बँक, युनियन झाल्यानंतर इंडियन बँक, इको बँक, IDBI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, महिंद्रा कोटक बँक, त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक. आता भरपूर महिलांचे पैसे तर आलेले नव्हते, तर अशा महिलांना नवीन खातं, म्हणजे बरेच महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी नव्हतं, तर अशाने पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाचे खाते काढलेले होते, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे बरेच महिलांचे पैसे तर जमा झालेले आहे. आता एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना इथं जमा होत आहे? ज्यांचा अर्ज इथं अप्रूव्हल आहे, ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे. आता ज्या लाडक्या बहिणीने ई-केवायसी केलेली आहे तर अशांनाच पैसे इथं येत आहे. 70 ते 80 लाखहून अधिक महिला अपात्र म्हणजे काय ठरलेले आहेत? त्यांनी ई-केवायसी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. आता त्यांना ई-केवायसी एडिट करायची आहे. आता ई-केवायसी कशी करायची आणि एडिट कशी करायची आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर लगेच बघा. यानंतर आधार लिंक, डीबीटी सुरू. तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे आधारवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव जुळते असणे आवश्यक आहे. कधी कधी काय होते, आधारवर नाव वेगळं राहते, बँक पासबुकवर नाव वेगळं राहते. अशामुळे बरेच महिलांचे पैसे इथं थांबलेले आहे. आता आधी पैसे कोणाला इथं प्राधान्य इथं मिळणार आहे? ज्यांना मागील हप्ते मिळालेले आहे. यामध्ये मार्च आणि एप्रिलचे ज्यांना पैसे मिळालेले आहेत तर अशांना प्राधान्य. आता मे आणि जूनचा हप्ता या महिलांना, ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे, नवीन अर्जदार असेल तर अशांचे पैसे इथं या कारणामुळे अडकू शकते. यामध्ये ई-केवायसी न केलेले, आधार लिंक नाही, डीबीटी लिंक नाही, बँक खातं इनएक्टिव्ह आहे, अर्ज पेंडिंग आहे, यादीमध्ये नाव नाही, अशा महिला यामध्ये अपात्र. अपात्र महिलांचा आता काय होणार आहे? जे काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांना कोणाला पैसे येत नसतील, अशा महिलांनी काय करायचं? सर्वप्रथम कोणत्या कारणामुळे महिला अपात्र झालेल्या आहेत हे आपण जाणून घेऊ. ई-केवायसी, बरेच महिलांनी ई-केवायसी केलेली नाही आहे, अधिक ई-केवायसी केलेली नाही. बरेच महिलांनी ई-केवायसी केली, परंतु जे काही ऑप्शन आपल्याला दाखवलेले होते, कोण एक हो केलं, दुसरं ऑप्शन त्यांनी नाही केलं, दोन्ही ऑप्शन त्यांनी होय करायचे तर नाही केले, नाही करायचे ते हो केले. जे की पहिले होय होय करायचे होते त्यानंतर नाही ऑप्शन इथं अपडेट आलं होतं. तर अशा महिलांनी घाबरण्याचं काही कारण नाही. लवकरच लाडक्या बहीण योजनेबद्दल एक अपडेट इथं येणार आहे, जे की ई-केवायसी बद्दल. तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल, तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आधार लिंक नाही, डीबीटी बंद आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, डुप्लिकेट अर्ज आहे, वार्षिक उत्पन्न अट पूर्ण नाही, कागदपत्र अचूक आहे, यामध्ये चुका आहेत. त्याचप्रमाणे ब्लर अपलोड केले गेलेले आहे, चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले गेलेले आहे, नाव, जन्मतारीख या कारणामुळे अर्ज रिजेक्ट झालेला आहे. अपात्र महिलांनी काय करायचे आहे? आता यामध्ये सर्वप्रथम लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी करा, आधार लिंक आहे का चेक करा, नसेल तर आधार लिंक करा, बँक पासबुकला डीबीटी सुरू करून घ्या, NPSI मॅपिंग बँकेचं चालू करून घ्या,
चुकीची माहिती दुरुस्त करून घ्या, नवीन अपडेटची वाट पहा. याचप्रमाणे पुन्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म आता लवकरच सुरू इथं होणार आहे. आता लाडक्या बहिणींना जे काही 3,000 रुपये जे काही पेंडिंग जिल्हे आपण इथं पाहणार आहे, या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना 23 आणि 24 हप्ता टाइम इथं लागणार आहे. आता या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे. सर्वप्रथम यामध्ये पुणे, मुंबई शहर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, याचप्रमाणे कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, यानंतर धाराशिव, सांगली. तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 23वा आणि 24वा म्हणजे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. आजची सर्वात मोठी अपडेट. आता काही महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत. ई-केवायसी नाही, आधार लिंक नाही, डीबीटी बंद आहे, इनॅक्टिव्ह खातं आहे, कागदपत्र पडताळणी सुरू आहे, अशा महिलांचे पैसे तर थांबलेले आहेत. तर अशा महिलांनी 181 या लाडक्या बहिणी योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि अधिक माहिती घ्या. तुमचा अर्ज का रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, किंवा लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, तिथं लाडकी बहीण योजना टाका. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जे की फॉर्म भरता वेळेस टाकला होता, आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून चेक करायचं आहे की तुमचा अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट म्हणजे ई-केवायसी कशी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवर ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आधारला एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्याच्या नंतर तुमचं जे काही ई-केवायसी आहे ते लाडक्या बहीण योजनेची तर डन होऊन जाईल. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर म्हणजे 23वा आणि 24वा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता कमेंट करून नक्की सांगा, असं नाही की आजच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. यामध्ये 1,500 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते, जे की मेचा हप्ता आहे. असं म्हणणार नाही की दोन्ही हप्ते एकत्र जमा होतील, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. जसं की आता मार्च आणि एप्रिलचे पैसे जमा झाले. पहिले मार्चची जमा झाले, एप्रिलचे जमा झाले 1,500. त्यानंतर 2-3 दिवसांना एप्रिलचे देखील पैसे तर जमा झाले. याच पद्धतीने लाडक्या बहिणींना पैसे तर जमा होत आहे. अपात्र महिलांनी लगेच हे काम करा. ज्यांचे कोणाचे पैसे बंद झालेले असेल, डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच तो व्हिडिओ बघा. ज्यांनी कोणाला पैसे तर मिळत नसतील, नवीन फॉर्मबद्दल लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे. सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेट्स पाहण्यासाठी. थँक्यू.